चंद्रपुर जिला मीटर संगठन की ओर से अपनी विभिन्न मांगों को लेकर बेमियादी हड़ताल शुरू की गई। तो आइए सुनते हैं अपनी इस हड़ताल को लेकर आंदोलनकारियों ने क्या कहा। कंत्राटी कामगार संगठन महाराष्ट्र राज्य तथा चंद्रपुर जिला मीटर रीडर संगठन की ओर से अपनी विभिन्न मांगों को लेकर बेमियादी अनशन शुरू किया गया है, जिसमें बड़ी संख्या में आंदोलनकारी शामिल थे। तो आइए सुनते हैं अपने मांगों को लेकर तथा इस अनशन के संबंध में इस हड़ताल पर बैठे आंदोलनकारियों ने क्या कहा स्वयं उन्हीं की वाणी। कशाबद्दल आंदोलन आहे म्हटलं तर आता यांनी पहिले म्हटले होते आम्हाला किती निवडणूक व्हायच्या पहिला का तुम्हाला हा मीटर रिचार्ज मीटर आम्ही लावणं बंद करणार। यांनी अजून आता फॉल्टी मीटर बदलवणं चालू केले। पहिले यांनी मीटर लावणे केले होते, आम्ही आंदोलन चालू केलं होतं पहिलं, यांनी लावणं बंद केले होते का मीटर आम्ही रिचार्जवाले लावणार। आता यांनी म्हणत आहे की आम्ही फॉल्टी मीटर फक्त रिचार्जवाले लावू, ठीक आहे का। तुम्ही आता पुन्हा डोंगल इंगल लावत आहे ते रिचार्जमध्ये त्यांनी आता आम्ही रेटिंगचं काम बंद केलं आहे, ठीक आहे। रेटिंगचं काम बंद केल्यामुळे तर कस्टमर बोंबलत येणार तिथं ऑफिसमध्ये, ठीक आहे। ऑफिसमध्ये बोंबलत येणार तर त्यांनी काय म्हणणार तुमच्या घरी रेटिंग नाही गेली, तुम्हाला एवढेच बिल आलं बहुत सारं, ठीक आहे। तुम्ही रिचार्जवाले मीटर लावा, तुम्ही रिचार्ज मारत जा, तुमच्या घरी रेटिंगवाला येणार नाही। आमचे हे मागणे आहे हे मीटर रिचार्ज आम्ही आता आमच्याकडं मुलं आहे 30-30 वर्ष झाले काम करत आहे मीटर रेटिंगनं बिल वाटायचं। यांनी काय करणार आधी मला 20 वर्ष होत आहे काम करता होतं, मी काय करू दुसरं काम। आम्हाला तुम्ही आता आहे ना 30 वर्ष, आता आम्हाला जो 30 वर्ष तुम्ही ड्युटी द्या, तुम्ही कोणतेही काम द्या आम्हाला आता 25,000 रुपये पेमेंट आहे, ठीक आहे। आम्हाला इथं भेटते, आम्ही कसं बिकून रेटिंग करतो गेले वाटतो 30,000 रुपये आम्हाला भेटते। आम्हाला तुम्ही ड्युटी द्या 60 वर्ष। तुम्ही रिचार्जवाले मीटर लावून गोर गरीब लोक आहेत हे वाले, ते आता कामावर जाते लोक, त्यांनी 500 रुपये रोजी कमवणेवाले आहे, त्यांनी म्हणा तुम्ही रात्री त्यांची लाईन घ्या, तुम्ही 10 घंटे देत आहे त्यांनी, 10 घंट्याच्या बाद त्यांनी रिचार्ज मारणार साहेब, त्याचं त्यांचे बंद होणार लाईन। बोला। निलेश मंगल रामटेके, जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा। NSDCL मीटर येणं संघटना आहे आमची। त्या संघटनेमध्ये आमच्या मागण्या प्रमुख मागण्या आहेत। कंत्राटी मीटर कामगारांना सेवानिवृत्ती वर्षापर्यंत शाश्वती रोजगार देण्याबाबत, मीटर रीडर हे पद बाह्यस्रोत कामगार म्हणून शासनाने नोंद करावी, किमान वेतन किमान अंतर्गत सर्व कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे, सर्व कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करावा, कंत्राटी मुक्त रोजगार प्रदान करणे, शासनाने निर्धारित भत्ते व वैद्यकीय सुविधा लागू करावे। ह्या सर्व आमच्या मागण्या आहेत। या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही बेमुदत संप करणार आहे। आपल्याला 12,000 रुपये ग्राहकांना भरून देण्यात लागतात। 12,000 रुपये मीटर नाही, DTCवाला 12,000 मीटर आहे। आपल्याला केंद्र सरकार 900 रुपये देऊन राहिले, 11,100 रुपये आपल्याला त्यांना द्यायचे आहे, म्हणजे सर्वांना ग्राहकांना देणेच आहे। ते भले त्यांनी आता नाही म्हणणार तुम्हाला आता मीटर लावून देणार, तुम्हाला एक पण पैसे लागणार नाही असं म्हणून सांगणार, असं तुम्ही त्यांना तसं सांगितलं स्ट्रक्चर त्या पद्धतीनं ते वागणार लावत असताना। अजून एक मुद्दा आहे पण ते लोक असे नाही म्हणणार आहे का तुम्हाला आत्ताच द्यायचं आहे, ते 1 वर्षाच्या याच्यामध्ये त्यांना पुढच्या महिन्यामध्ये 200 लावणार, 100 लावणार, 50 लावणार, अशा करता ते लोक 11,100 रुपये काढून घेणार आहे। त्या जे 10.5 रुपये युनिट आहे तो युनिट काही कमी होणार नाही आहे, तो तसाच राहणार आहे। काही तो मीटर लागल्याच्यानंतर तुम्हाला काही त्याच्यामध्ये काही 4 रुपये रिडिंग पडत आहे, 3 रुपये पडत आहे, 2 रुपये पडत आहे, असं काही होणार नाही आहे त्याच्यात। तो तुमचा लॉसच आहे। पण तो केव्हा समजणार, जेव्हापर्यंत तुमच्यापर्यंत बिल जाणार नाही, जोपर्यंत तुम्हाला त्या बिलाची समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची खात्री पटणार नाही का तो मीटर कुठपर्यंत चांगला आहे कुठपर्यंत खराब आहे। CTV के लिए वैभव द्वारकर की रिपोर्ट।